मिरजेतील डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर झेन इक्बाल तांबोळी यांचे अत्याधुनिक तांबोळी यूरोलॉजी आणि अँड्रोलॉजी हॉस्पिटल सुरू झाले आहे। येथे किडनीचे सर्व विकार, किडनी स्टोन, मुतखडा, लघवीच्या विविध तक्रारी, प्रोस्टेट ग्रंथींचे आजार तसेच पुरुषांच्या सर्व लैंगिक समस्यांवर एकाच ठिकाणी अत्याधुनिक तपासणी आणि अचूक प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध आहेत। तरी गरजू रुग्णांनी संपर्क साधावा। तसेच मिरजेतील पहिले प्रगत वंध्यत्व निवारण केंद्र तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गेल्या 20 वर्षापासून या छताखाली यशस्वीपणे कार्यरत आहे। येथे IUI, IVF, ICSI, ICSI यासारख्या सर्व आधुनिक उपचार पद्धती तज्ञ डॉक्टर इक्बाल कासिम तांबोळी हे करत आहेत। विश्वासार्ह उपचारासाठी डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलचे तांबोळी यूरोलॉजी अँड अँड्रोलॉजी हॉस्पिटल आणि तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। आमचा पत्ता आरफा हॉटेल रोड, जुने लोकपूर, हॉस्पिटल समोर, मिरज। मोबाईल नंबर 98 19 70 18 08 0233 22 21 543। मिरज पंचायत समितीच्या सत्ताधाऱ्यांनी उद्घाटन न झालेल्या नवीन सभागृहात घेतलेली मासिक सभा विरोधी भाजप सदस्यांनी या विषयावरून सभापती तन्वी कमलेकर यांना घेरले। सभा रोखून धरत बंदही पाडली। सत्ताधारी सदस्य ही सभा नवीन सभागृहात घेण्याच्या मागणीवर ठाम राहिल्याने चिघळणाऱ्या वादात उपकार्यकारी अधिकारी किरण सायमोते यांनी हस्तक्षेप करीत सभा जुन्या सभागृहात घेण्याचा निर्णय घेतल्याने वादावर पडदा पडला। सभापती तन्वी कमलेकर, उपसभापती ललिता शेजूळ, उपकार्यकारी अधिकारी किरण सायमोते यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या मासिक सभेचे आयोजन केले होते। नवीन सभागृह उद्घाटनावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकीय नाट्य सुरू असताना प्रशासनाने आजची सभा नवीन सभागृहात घेत वादात भर घातली। भाजपचे सदस्य विष्णू पाटील, विनायक जाधव व संदीप बंडगर, पांडुरंग पाटील यांच्यासह भाजपच्या सदस्यांना विश्वासात न घेता सभा नवीन सभागृहात का घेतली असा सभापतींना जाब विचारत उद्घाटन झाल्याशिवाय सभा घेऊ नये अशी आक्रमक भूमिका घेत सभा रोखून धरत बंद पाडली। सभापती कमलेकर यांनी सावध भूमिका घेत जुन्या सभागृहात ट्रेनिंग सुरू असल्याने व सीईओंच्या सहमतीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले। प्रथम तन्वी कमलेकर यांना सत्ताधारी सदस्यांनी साथ न दिल्याने विरोधकांना त्या एकट्या भिडल्या। गटविकास अधिकारी सायमोते यांनी वाद चिघळू नये यासाठी जुन्या सभागृहात सभा घेण्याचा निर्णय घेतल्याने विरोधी सदस्य सभागृहाबाहेर पडले असताना सत्ताधारी गटाचे सदस्य सूरज मगदोम, अरविंद सपकाळ, गायत्री घोरपडे, रिदा मुजावर यांच्यासह सत्ताधारी सदस्यांनी सभा नवीन सभागृहात झाली पाहिजे अशी भूमिका घेतल्याने सभापती, उपसभापतीसह महाविकास आघाडीच्या सदस्यांनी नवीन सभागृहात ठिय्या मारला। अखेर सायमोते यांनी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांची समजूत काढीत जुन्या सभागृहात 2 तासांनी सभेस सुरुवात झाली। सभेतही याच वादावर चर्चा रंगली। अरविंद सपकाळ यांनी 2 वर्ष झाली उद्घाटन होत नसल्याने पुढील सभा नवीन सभागृहात घेण्याचा ठराव मांडला। भाजपचे सदस्य संदीप बंडगर, विष्णू पाटील यांनी जोरदार आक्षेप घेतला। अखेर सहमतीने उद्घाटन घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी।